श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आपण एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत. तर ती रेसिपी आहे बुंदी. खूप छान आहे, लहान मुलांना तर खूप आवडते. तर आपण छान अशा रेसिपीला सुरुवात करू. आपण हे बुंदीसाठी 1 किलो बेसन घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये पाणी टाकून ह्याचा बॅटर करून घेऊ. अशा पद्धतीने आता हे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे. सगळ्या पिठातल्या गाठी फोडून घ्यायचे, एक पण गाठ ठेवायची नाही. आता आपण छान असं नुकतीसाठी बॅटर तयार केलेलं आहे. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवूया. तेल तापलं का नाही हे बघण्यासाठी थोडंसं बेसन पीठ त्यामध्ये टाकायचं. हे बघा असं चिटकलं म्हणजे तेल तापलं नाही. त्यानंतर वर आलं म्हणजे तेल तापलेलं आहे आपलं. आता ही एकदा नुकती आपण टाकून घेतलेली आहे. अशी काढायची, दुसऱ्या वेळेची कशी टाकायची तुम्हाला का पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवते. आता हे आपण अशा पद्धतीने नुकती पाडून घेऊया. आम्ही काय झाऱ्या वगैरे वापरल्या नाही, साधी आपली मोदकाची चाळणी असते त्याने करायला आहोत. आता हे आपण नुकती काढून घेतलेली आहे. बघा कशी गरमच आहे, कशी लगेच वाजते नुकती. अशा पद्धतीने आपण एका कलरची नुकती सगळी काढून घेऊया. इथे काय झारा वगैरे वापरलेलं नाही, साधी आपली मोदकाच्या चाळणीने केलेली आहे. अशी नुकती केलेली आहे. आता थोडीशी कलरची म्हणून केशरी कलर घेतलेला आहे. तर मग आपण आता कलरची पण छान अशी नुकती तयार करून घेऊ. जास्त कलर टाकलेला नाही, लिमिट मध्येच टाकलेला आहे. तिकडे टाकून केशरी कलरची नुकती खूप छान दिसत आहे. एकदम असं लगेच आवाज पण येतो हा नुकतीचा. आता आपण केशरी कलरची काढून झाल्यानंतर आता दुसऱ्या कलरची नुकती काढून घेत आहोत. आता आपण सगळी नुकती काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण आता पाकाची तयारी करून घेऊ. पाक करण्यासाठी मी 1 किलो बेसन घेतलं होतं, त्यामुळे 1 किलो साखर घेतलेली आहे. साखर 1 किलो मोजून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये टाकून घेतली आणि चाचणी व्हायला ठेवून दिलं. त्यानंतर बघू शकता हे आपली चाचणी आली का नाही हे कसं बघायचं, हलवत राहायचं. त्यानंतर आता चाचणी आलेली आहे. आपण हे पाक सगळा याच्यामध्ये ओतून घेऊया नुकतीमध्ये. सगळा पाक ओतून घ्यायचा आणि छान अशी हलवर करून घ्यायची. 2-3 तासासाठी छान अशी झाकून ठेवून द्यायची, म्हणजे नुकतीमध्ये पाक मुरतो. तर खूप छान अशी नुकती झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा, व माझ्या रेसिपी कशा वाटल्या हे मला नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच अजून नवनवीन व छान छान रेसिपीमध्ये. एकदम घरगुती रेसिपी असतील. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.